कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा, तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल ना तर मला हवी ती शिक्षा द्या, पण प्लीज मला माफ करा ना। रुपाली ताई, मागे घडून गेलेल्या चुका आता पुन्हा होऊ नये याची काळजी घेऊ आपण आणि सगळे एकत्र राहू। तुला एक विचारू का? म्हणजे तुला जर आज काम असेल ना तर अमोलच्या मीटिंगला मी जाऊ का ग? अहो नाही, मी सांगितलंय त्याला मी येईन म्हणून शाळेत, आणि मी करेल माझं काम मॅनेज। ठीक आहे, बरं चला आवरूया लवकर। मलाच माझा विचार करावा लागेल। मी आज काही करून अमोलच्या मीटिंगला जाणारच। चिंचुके, जय हिंद साहेब। या अजून एक फाईल पाठवा हेड ऑफिसला। साहेब तुम्ही कशाला घेऊन यायची? मी आलो असतो की आणायला। साहेब आता आपल्या पुण्यातच अत्याचाराच्या गोष्टी किती वाढायला लागल्या सांगा बरं। आपण जास्तीत जास्त जनजागृती करू शकतो, बाकी काय नाही। म्हणजे साहेब म्हणजे बघ, शक्य होईल तेवढ्या महिलांना मुलींना आत्मसंरक्षणासाठी ना खंबीरपणे उभं राहायला शिकवायचं, आणि आपण जी जनजागृती करू ना त्यातून एक जरी महिला वाचली ना तर आपण मिळवली म्हणायचं। काय बाकी आता तेवढंच हातात आहे आपल्या। खरंय साहेब, मी आहे ना माझ्या फॅमिलीपासून सुरुवात करतो बघ। कामाचं टेन्शन आहेच रे चिंचुके, पण मला घरच्या गोष्टी पण खटकायला लागल्या तरी। साहेब आता काय झालं? चिंचुके, हा कामाचा व्याप तुला माहिती, यातून ना मला वेळ मिळतोय अमोलसाठी ना आपल्याला वेळ मिळतोय। काय करावं ना मला तेच कळत। या गोष्टी आहेत ना नवरा बायकोंनी समजुतीने हाताळल्या पाहिजेत बघा। चिंचुके, तू कसं हँडल करतो रे घर काम हे सगळं, कसं काय हँडल करतो? आता साहेब ती घरीच असती आणि तशी मला वेळ पण पडत नाही, तिचं ती बघती सगळं। तू वहिनींना विचारलं नाही का की त्यांना बाहेर काम करायचंय का घरचंच बघायचंय असं? अहो साहेब तशी वेळच आली नाही। नाही, मग हे चुकीचं आहे ना चिंचुके। म्हणजे तू बाहेरची कामं करायची आणि वहिनींनी घर सांभाळायचं, पोरं बाळ सांभाळायची, हे कोणी ठरवलं? साहेब ठरवतोय कोण? कशाला ऑटोमॅटिक होत गेलं सगळ्या गोष्टी। हे बदलणार कधी? अहो साहेब आता हे कळलं, तेव्हा नाही कळलं। अहो कोण काय करतंय त्यापेक्षा आपण किती आनंदी आहे ना हे महत्वाचं आहे। आता तिची बी काय तक्रार नसती आणि माझी बी। साहेब आम्ही दोघं घेतो एकमेकांना सांभाळून। खरे चिंचुके, नाही म्हणजे आपलीचं काम महत्वाचं आहे रे। म्हणजे तिने तिचं काम सोडून अमोलकडे लक्ष द्यावं असं नाही मला वाटत। शेवटी किती झालं तरी माझ्यापेक्षा तिचं काम महत्वाचं आहे। तिचा कामाचा बॅलन्स समजून तिने अमोलसाठी घरासाठी वेळ काढावा असं वाटतं मला। साहेब त्यासाठी एक गोष्ट करायला लागेल, ज्यावेळेस आप्पी मॅडमला काम असतं ना त्यावेळेस तुम्ही अमोलकडे लक्ष द्यायचं, आणि ज्यावेळेस तुम्हाला काम असतं त्यावेळेस न चुकता आप्पी मॅडमने अमोलकडे लक्ष द्यायचं। अरे पण हा बॅलन्स साधायचा कसं काय? संवाद। अहो संवाद महत्वाचा आहे साहेब, बोलू नये ना सगळ्या गोष्टी सुटतात बघा। मला पटतंय तुझं चिंचुके, मी बोलतो आपल्या बरोबर। साहेब मी आहे, काम करून आलो। अपेक्षेपेक्षा द्यायला शिकलं पाहिजे अर्जुन। आज आपल्याला कामामुळे जर अमोलच्या मीटिंगला जाता नाही आलं तर मला गेलं पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।